अमरावती महानगरपालिकेतील श्वान निर्बिजीकरण प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला असून 47 लाख रुपयांच्या प्रलंबित देयकाला मंजुरी देण्यासाठी 25 लाख रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या प्रकरणात मनपा पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन बोंद्रे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार श्वान निर्बिजीकरणाचे काम करणाऱ्या संस्थेच्या देयकाला मंजुरी देण्याच्या बदल्यात मोठ्या रकमेची मागणी करण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती। प्राथमिक पडताळणीनंतर एसीबीने कारवाई करत डॉक्टर बोंद्रे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले। या कारवाईमुळे अमरावती महानगरपालिकेत मोठी खळबळ उडाली असून संबंधित देयक प्रक्रिया, शासकीय निर्णय आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। दरम्यान शहरात 47 लाखांचे बिल आणि 25 लाखांची लाच, श्वान निर्बिजीकरण प्रकरणात मोठा घोटाळा आणि मनपा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अशा चर्चांना जोर आला असून या प्रकरणातील पुढील तपास आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।